अशा पद्धतीनं हे सगळं मी बालदी बिल्दीवर आता अजिबात बोलणार नाही बरं का. त्याचा एवढा चोथा करून टाकलाय सगळ्यांनी बोलून बोलून. ह्याला काय धंदा सगळा, काय त्याच्यावर आपण काय बोलावं बरं. आता इतकं सगळं इकडे तर ती भावना येतं, ए तुझी चिरफाड. काय बाबा बाबा, हे कसली डेंजर डेंजर माणसं येतं. म्हणजे काय बाळा म्हणतोय तुला बघतो 2 तारखेला. मला वाटायला लागलं आयला आगरी कोळी लोकांना लोक डेंजर का म्हणतात. हे असली भाषणं ऐकल्यावर हे ना हे असे कोयतं बितं घेऊनच माझं 70-70 घेऊन हे लय येडा कार्यक्रम आहे. मी काय ह्याच्यात काय पडत नाही. मला महत्वाची गोष्ट काय मांडायची आहे लक्षात घ्या. सध्या पीए लोकांचे दिवस चांगले आहेत. देवेंद्र फडणवीसांचे पीए अभिमन्यू पवार होते. अभिमन्यू पवार आधी पीए झाले, मग ठेकेदार झाले, मग बिल्डर झाले, मग आमदार झाले. तिकडे रणजित नाईकांचा एक पीए आहे. पीए काय ते रोहित नागतिळे, संपदा मुंडेच्या मृत्यूला कारणीभूत असणारा रोहित नागतिळे, पण त्याला उमेदवारी दिली आहे भाजपाने. लक्षात घ्या पीए लोकांचं आणि यांचे कांड किती मोठे मोठे आहेत. तिकडे पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे सध्या चर्चेत आहे. कारण त्याच्या पत्नीचं ज्या पद्धतीने म्हणजे जो अत्यंत दुर्दैवी अंत झालेला आहे. भाजपाचे पीए काय लायकीचे लोक आहेत, ती लायकी एकदा सांगितली पाहिजे. आता पुन्हा इथे एक पीए डोकं वर काढतोय, नाव आहे कौशिक शहा. तर थोडक्यात काय आहे की ह्या चहापेक्षा किटल्या गरम झालेल्या आहेत सगळ्या. आता मग ह्या किटल्या गरम झाल्यात, पण अशा सगळ्या किटल्यांचं करायचं काय. तो मनोहर शेठ उसकी दवा आहे. मग मला म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं भाषण ऐकलं आणि विशेष म्हणजे इतके संयमी सगळे उमेदवार. मला यांचं खरंच कौतुक वाटलं की चला एकाने नाव घेतलं नाही तरी बिचारे असे शांत एकदम संयमी होते सगळे. आणि मग मनोहर शेठने काय शिस्तबद्ध शिवसैनिकांना उमेदवाऱ्या इथे मशाल या चिन्हावर दिल्यात. की मनोहर शेठला बघून पुढे मला असं वाटलं की शेठ तुम्ही नादच केलाय, थेट इकडे खासच नाद केलाय, नाद खुळा कार्यक्रम करून टाकला इकडे. दादा हो, हे सगळं मांडायचंय का मांडायचंय, कशासाठी मांडायचंय की गेली 10-11 वर्ष एकतर निवडणूक झालीच नाही. 10-11 वर्षाच्या आधी जी निवडणूक झाली होती 2016ला, तेव्हा इथली नगर परिषद भाजपच्या ताब्यात होती. भाजपच्या ताब्यात असल्यापासूनही त्यांनी काही कामं केली की नाही केली यावर आता फार कथ्याकूट झाला. त्यावर मला काही फार आता पुन्हा पुनरावृत्ती करायची नाही. पण एकूण सगळ्या राज्याचा विचार करता नगर परिषदेची निवडणूक ही एका महत्वाच्या एककाची निवडणूक आहे. एका छोट्या छोट्या एककातून एक मोठा एकक तयार होत असतो. म्हणजे ग्रामपंचायत हा सगळ्यात छोटा एकक असतो. मग ग्रामपंचायतीचं इलेक्शन, नगर परिषद, नगरपंचायतचं इलेक्शन, पंचायत समिती, त्यातनं मग जिल्हा परिषद, मग पुन्हा विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, आणि मग आपले नेते आपण निवडत जातो. थेंबे थेंबेच तळे साचे. या राज्यातलं जे एक महत्वाचं परिवर्तन जे होता होता हुकलंय, पण आमच्या दृष्टिकोनातनं 2024च्या इलेक्शनला सुद्धा विजयी आम्ही आहोत. कारण आत्ता जे सत्तेवर बसलेले आहेत ते सगळे मतचोरीतनं बसलेले लोक आहेत. कदाचित इथल्या उरणच्या मतदार यादीमध्ये सुद्धा असे मतचोरी करणारे लोक असू शकतात. जसं की समजा आता महेश बालदी यांच्या मातोश्री, त्या खरं तर त्या हयात नाहीयेत. हयात नसणाऱ्या व्यक्तींबद्दल अजिबात बोलू नये, पण त्यांचं नाव अजूनही मतदार यादीत असणं किंवा त्यांचे नातेवाईक असतील, कौशिक शहाचे नातेवाईक असतील, त्यांची नावं जी कुठे ग्रामपंचायतीत आहेत ती दुबार नावं इकडे येणं, हे सगळं ज्या पद्धतीने वाईट पद्धतीने आहे अशाच मतचोरीतनं तयार झालेलं सरकार तिथं बसलेलं आहे. पण या सरकारला धडा शिकवायचा असेल तर एका छोट्या छोट्या एककातनं उभं राहावं लागेल. आता हे उभं राहायचंय कशासाठी. कारण भाजपा जी खूप आधीची भाजपा होती ती भाजपा आता अजिबात राहिली नाही. मला एक काळ आठवतो की अटलजींची सत्ता एका मताने पडली. अविश्वासाचा ठराव आला आणि एका मताने सरकार पडलं. आणि त्यावेळेला अटलजी भाषणाला उभे राहिले होते आणि अटलजी म्हणाले होते की बाजार लगा हुआ था, मंडी सजी हुई थी. आता जे पळवा पळवी आमदार खासदारांची चालते ना, वाया सुरत, गुवाहाटी, कुणी पाट पाटचं लव्ह मॅरेज, हे जे सगळं चालतं ते, तर त्यावेळेला अटलजी काय म्हणतायत की बाजार लगा हुआ था, मंडी सजी हुई थी, हर शख्स बिकने को तैयार था, पर हमने खरीदना उचित नहीं समझा. काय म्हणतायत अटलजी. हर शख्स बिकने को तैयार था पर हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि सरकारें आएंगी सरकारें जाएंगी
पर यह लोकतंत्र बचना चाहिए. हे फार महत्वाचं आहे की या निवडणुकीत आम्ही का प्राणपणाला लावून लढत आहोत. सरकार येतील, सरकार जातील, पण लोकशाही जगली पाहिजे. ती लोकशाही जगवण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे. म्हणून ही गरज आहे की इथे बदल होत झाला पाहिजे. तो बदल याहीसाठी झाला पाहिजे की ज्या लोकांनी सगळी संविधानिक लोकशाहीची तोडफोड केली, त्यांनी नुसतीच संविधानिक लोकशाहीची तोडफोड केली नाही, तर त्यांनी पक्षांचीही तोडफोड केली. तुम्हाला ते मुळशी पॅटर्न मधला तो एक डायलॉग आठवत असेल की माझा पॅटर्नच वेगळा आहे, मी तोडतो म्हणतात ना, तसा देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्नच वेगळा आहे. ते नेते घडवत नाहीत, ते पक्ष वाढवत नाहीत, ते डायरेक्ट पक्ष फोडतात. आणि ते नुसता पक्ष फोडत नाहीत, लक्षात घ्या, ते नुसता पक्ष फोडत नाहीत, ते कुटुंब सुद्धा फोडतात. ज्या पद्धतीने त्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, दादा हो, हे नीट समजून घ्या की हे इलेक्शन का महत्वाचं आहे. मी असं म्हटलं की ते कुटुंब सुद्धा फोडतात. मी तुम्हाला फक्त एक मला आता सहज सापडलं, कारण माझी काय अडचण आहे माहितीये का, माझ्या सगळ्याच भावांवर जीव आहे. थोडीशी गद्दारी केली तरी जीव आहे त्यांच्यावर. माझ्या सगळ्या भाच्यांवर जीव आहे. माझ्या कोकणातल्या दोनही भाच्यांवर तर माझा प्रचंड जीव आहे. आता हे जे माझे दोन भाचे आहेत ते बिचारे राम लक्ष्मणासारखे आहेत. आणि अशा राम लक्ष्मणासारख्या भाच्यांमध्ये सुद्धा भांडण लावायचं काम जर फडणवीस करू शकतात, तर ते फडणवीस उरणचं वाटोळं तर कधी करू शकतात. हे लक्षात घ्या नीट की त्या दोन भाचे अहो किती चांगली गुन्ह्या गोविंदानं राहत होती. काल परवा निलेश राणेंनी पैसे पकडले भाजपाचे, इकडे सुद्धा पैशाचा पूर येईल कदाचित. पण आता मला काही चिंता नाही, बाळूमामा इकडे असल्यामुळे काय चिंता नाही, कारण त्यांनी म्हणजे पैसा इकडे आपल्या काय अख्ख्या भिवंडीचा गोडाऊन चापना क्या उसका, हा काय साफ गोडाऊन का अपना क्या उसका टेंशन नहीं लेने का. खान विचार करा की निलेश राणेंनी पैसे पकडले, त्याचं लाईव्ह वगैरे सगळं केलं आणि ते असं म्हणाले की भाजपाने हे सगळं केलेलं आहे, बघा काय बदमाश लोक आहेत. कोण? भाजपा म्हणतंय, कोण? निलेश राणे. बघा, निलेश राणे म्हणाले की काय बदमाश भाजपा आहे. मला प्रश्न पडला, यार काही का असे ना, भाचा बोलायला लागलाय, पण भाचा त्या भाजपाला बदमाश म्हणतोय जिथं माझा भाऊ त्याचा सख्खा बाप त्या पक्षात आहे. एवढ्या बदमाश पक्षात त्याचा बाप आहे, त्याचा भाऊ आहे दुसरा. बरं, ह्याच्यावर बघा, म्हणजे भाजपा काय भांडणं लावते का, तुम्हाला कमळ निवडायचं नाही का, तुम्हाला मशाल पेटवायची आहे का, तुम्हाला विजयाची तुतारी वाजवायची आहे. तर या लोकांनी त्यांच्या कुटुंबात, प्रत्येकाच्या कुटुंबात कशी भांडणं लावली ही त्याच्या दोन भावांमध्ये भांडण लागताना निलेश राणेवर गुन्हा दाखल झाला. नितेश राणे त्याची बाजू घेत नाहीये. नितेश राणे काय म्हणतो, पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे का, दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये का, बोलत नाहीये. उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये, त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचे नेता का उतरत नाहीये. तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवते, दाखवू का व्हिडिओ, दाखवू का व्हिडिओ. मग का कोण बोलत नाहीये. निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला. त्यांना का एकटं पाडलं जाते, काय नाही सपोर्टिंग. आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रोहित चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना. आता हे जर सगळं याच्यात खूप बोललेत बिचारे. नितेश राणेचा खूप संताप झालाय. पण ह्याच्यातनं तुमच्या एक लक्षात आलं का की सख्खा भाऊ अडचणीत असला तरी यांना एकमेकांना बोलता येत नाही. भाजपा किती क्रूर पक्ष आहे की पक्ष फोडतो, कुटुंब फोडतो, एकमेकांच्या प्रती कुठलीही माया प्रेम ठेवत नाही. अशी भाजपा काय कूटनीतीचं आणि षडयंत्राचं राजकारण करते. ते षडयंत्राचं राजकारण करताना म्हणजे पहिल्यांदा मनोहर शेठ उभे राहिले त्यावेळेला महेश बालदीला डमी म्हणून उभा केला होता. मग महेश बालदीच उभा राहिला, मग त्याला डमी, त्याच्यासोबत मग पुन्हा मनोहर शेठच्या विरोधात डमी दुसरा एक म्हात्रे उभा केला. आताही डमी असतील अनेक जण. आताही हे माणसं डुप्लिकेट हो.
त्याच्यामुळे ह्यांना ओरिजिनल धंदाच करता येत नाही. हे माणसं डुप्लिकेट असल्यामुळे सगळं डुप्लिकेट वागत राहतात. अशा सगळ्या डुप्लिकेट लोकांकडून जेव्हा आपण विचार करतो, अशा सगळ्या डुप्लिकेट लोकांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या एक लक्षात यायला पाहिजे की का उभं राहायचं आहे, का हे चिन्ह निवडायचं आहे, हे चिन्ह का महत्वाचं आहे. कारण कमळं तिथं फुलतात जिथं दलदल जास्त वाढते. मग ती भ्रष्टाचाराची दलदल, ती गुन्हेगाराची दलदल, ती दहशतीची दलदल, ती सगळ्या प्रकारचा जिथं गलिच्छ विचार, कूटनीती, कपटनीती, षडयंत्रांचं राजकारण जिथं होतं तिथं ती फुलतात. आणि आपल्याला ती सगळी दलदल संपवायची आहे. फुल आपोआप सुकून जाते. आपल्याला ती संपवायचंय सगळं. इथली दहशत असेल, इथली गुन्हेगारी असेल, इथला भ्रष्टाचार असेल, त्या सगळ्या गोष्टी इथं संपल्या पाहिजेत. त्या संपवताना म्हणजे हे फारच विशेष आहे. आज कुठेतरी रवींद्र चव्हाण ते म्हणाले ना, आता उद्या रवींद्र चव्हाण येतील, आशिष शेलार येतील, ते काय 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 बोलत राहतील. ते सकाळी बोलले, काय लोक बोलू शकतात, कमाल आहे. ते म्हणाले, अरे म्हणले मोदीजींनी कोविडची लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला कैसे बनाने का ये बीजेपी वालों से सीखना चाहिए. साला जाहिराती त्यांचा कोण हात पकडणार नाही. रवींद्र चव्हाणांना हे कोण सांगावं की आओ गुरुजी, तुम्ही एक लस दिली, ती त्याचे सुद्धा पैसे घेतले तुम्ही. वट सुषमा अंधारेने एका लशीचे 750 रुपये मोजले, 2 लशीचे मिळून 1500 रुपये मी स्वतः दिलेले आहेत. आणि एक लस देताना तुम्ही लगेच त्याच्यावर हसरा मोदीजींचा फोटो सुद्धा छापला लगेच. पण काँग्रेसने 14 लशी दिल्या आणि एकदाही जाहिरात केली नाही. 14 लशी दिल्या काँग्रेसने. म्हणजे फक्त माझाच नाही तर रवींद्र चव्हाणांच्या सकट मोदीजींचा सुद्धा जीव जर आधी कुणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला. नाही तर आपण सगळे जर पोलिओची लस मिळाली नसती तर सगळे पांगुळ गाड्या घेऊन फिरले असते. पोलिओ असेल, देवीला असेल, बीसीजी असेल, गोवर असेल, ट्रिपल असेल, धनुर्वात असेल, अशा 14 प्रकारच्या लशी दिल्या. पण त्यांनी जाहिराती केल्या नाही. परंतु भाजपा जाहिराती करण्यात पटाईत. आता इलेक्शनच्या काळात ते ह्या सगळ्या जाहिराती करतायत. पण हे मी जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे, कारण इथून मुंबई जवळ आहे आणि कोविडच्या काळात इथेही काय काय काम झालं होतं आणि कोविडच्या काळात मुंबईत काय काम झालं. जगातला सगळ्यात जास्त सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा प्रदेश जर कुठला असेल तर तो मुंबई प्रदेश आहे. आशिया खंडातला, आशिया खंडातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबईमध्ये, विशेषतः धारावीमध्ये. आणि त्या धारावीमध्ये सगळ्यात जास्त, सगळ्यात लवकर जर कोविड आटोक्यात कुठे आला तर तो धारावीमध्ये आला. ज्याचं कौतुक जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेने केलं. ज्याचं श्रेय आरोग्य मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आणि कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जातो. पण त्यांनी जाहिराती केल्या नाही, ही त्यांची चूक आहे. भाजपवाले नुसत्या जाहिराती करत राहिले. पण कोविडच्या काळातलं खरं काम जर कुणी केलं असेल तर ते काम केलं होतं उद्धव साहेबांनी. कोविडच्या काळामधलं व्यवस्थापन जर कुणी केलं होतं तर ते व्यवस्थापन केलं होतं राजेश टोपेंनी. परंतु जाहिरात न करता शांतपणे काम करणं हा त्यांचा स्वभाव होता. आणि आता ही माणसं नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये हे मुद्दे घेऊन भाषणांच्या प्रचाराला उभी राहत आहेत. विशेष यांच्याकडे अजून एक मुद्दा आहे, चलनी नाणं. हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व. खरं तर हिंदुत्व हा श्रद्धेचा विषय असला पाहिजे. हिंदुत्व हा काही काय म्हणता येईल त्याला, हिंदुत्व हा मार्केटिंग अजेंडा नसावा. पण भाजपच्यासाठी हिंदुत्व हा मार्केटिंग अजेंडा आहे. ते म्हणतात, अरे सुषमा अंधारे, तुम्ही तर अजिबात हिंदुत्वावर बोलू नका, तुम्हाला हिंदुत्व कळत नाही. अरे दादा, माझ्या एवढं हिंदुत्व तुला काय कळतं? माझं तर सोड, माझ्या 7 वर्षाच्या लेकराला जेवढं हिंदुत्व कळतं तेवढं तुम्हाला हिंदुत्व कळत नाही. माझं 7 वर्षाचं लेकरू रोज सकाळ संध्याकाळ माझं 7 वर्षाचं लेकरू
हे का सांगावं लागतं? 7 वर्षाचं लेकरू पसायदान अथर्व शीर्ष सहज म्हणतं, पण त्याची आम्हाला मार्केटिंग करायची गरज पडत नाही, कारण तो श्रद्धेचा विषय आहे. भाजपा मात्र म्हणते की आम्हाला जास्त हिंदुत्व कळलंय, आणि शिंदे त्यांच्या सोबत जाताना सांगतात की आम्ही का गेलोय, कारण राष्ट्रवादी सोबत जाणं म्हणजे हिंदुत्व सोडणं आहे. त्यामुळे ही माणसं हिंदू नाहीयेत, राष्ट्रवादी सोबत आम्ही जाऊ नये, हिंदुत्व पातळ होतंय त्याच्यामुळे, म्हणून आम्ही भाजप सोबत गेलोय. आता जर हे भाजप सोबत हिंदुत्वासाठी गेलेले आहेत, तर शिंदेंनी काय केलं पाहिजे? हिंदुत्व पहिल्यांदा टिकवलं पाहिजे. आणि जर भाजप हिंदुत्व टिकवत असेल तर शिंदेंनी सर कट गया तो भी मैं बीजेपी को नहीं छोडूंगा असं म्हटलं पाहिजे. उलट शिंदेंनी कुठल्याच इलेक्शन मध्ये, नगर परिषदेमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करू नयेत, क्योंकि हिंदुत्व की खातिर बीजेपी लढ रही है तो मैं उसको सपोर्ट करूंगा म्हटलं पाहिजे. पण असं न करता शिंदे ज्या अर्थी भाजप पासून वेगळे होतात आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी तर काही ठिकाणी काँग्रेस सोबतही युती करतात. उमरग्यामध्ये काँग्रेस सोबत युती आहे शिंदेची. याचा अर्थ असा आहे की शिंदे हे अजिबात हिंदुत्वासाठी गेले नव्हते. शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठीच गेले होते. शिंदेच्या सोबत असणारे जे 40 होते तेही हिंदुत्वासाठी गेले नव्हते. त्यांच्या फायली किती आहेत त्या एक एक बाहेर येत आहेत. हे सगळ्यांच्या फायली. काल तर त्या भाजपच्या एका आमदाराने जाहीरच सांगितलं, गप रे तू 50 कोटी घेतले आम्हाला माहितीये. थेट तो त्यांचं सांगत होते. एकमेकांची कपडे फाडाफाडी जी सुरू आहे ती सुंदर पद्धतीने चालली आहे. दादा हो, मग या राज्यातले, या देशातले, विशेषतः या महाराष्ट्रातले प्रश्न कुणाला सांगायचे आपण? आपला प्रश्न सगळ्यात मोठा काय आहे? नो डाऊट इथे खूप सारे बॅनर लावले असतील भाजपवाल्यांनी. पैसा चिकार आहे, ठेकेदारी आहे, प्रत्येक कामातली दलाली आहे, त्याचा पैसा आहे, त्याच्यामुळे बॅनर लावणं, जाहिरात करणं त्यांच्यासाठी शक्य आहे. पण ज्या ज्या खांबांवर त्यांनी बॅनर लावले त्या खांबाची स्ट्रीट लाईट कुठं गायब आहे? म्हणजे बॅनर आहे पण त्याच्यावर स्ट्रीट लाईटच नाहीये. रस्त्यामध्ये बॅनर लावलाय पण रस्त्यातला खड्डाच बुजवलेला नाहीये. आणि त्याच्यावर यांना प्रश्नच आपण विचारायचे नाही. नळ, गटार, रस्ते याच्यावरचे प्रश्न हे तर आहेतच आहेत, पण या राज्यातला किंबहुना उरण मधला सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न हा गुन्हेगारीचा प्रश्न आहे, दहशतीचा प्रश्न आहे. गेली 3 वर्ष सातत्याने मी ड्रग्सच्या विरोधात लढतेय. इथे अनेक बोटी आहेत, अनेक बोटींमधून ये जा होते. या बोटी कित्येक वेळेला या सगळ्यांमध्ये म्हणजे समुद्र मार्गे होणारी जे काही वाईट गोष्टी आहेत, या वाईट गोष्टी चालवणारे लोक भाजपच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी चालतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. इथे येणारा ड्रग्ज जे काही आहे, हा ड्रग्ज कुणाच्या मार्फत येतो, हा ड्रग्ज येतो कुठून, कसा येतो? आमची सगळ्यात मोठी अडचण काय आहे की आमच्या लेकी बाळींची सुरक्षा. माय मावल्या हो, तुम्ही मी शाळेत असताना आपण शाळेत डायरेक्ट जायचो, डायरेक्ट यायचो. आपल्याला काय स्कूल बस नव्हती किंवा काय कोणी सोडायला येत नव्हतं. आता मात्र लेकराला हाताला धरून स्कूल बस येईपर्यंत थांबावं लागतं. डायरेक्ट लेकरू बस मध्ये बसतं आणि लेकरू शाळेतून आल्यावर बस यायच्या आधी आपण खाली उतरून थांबतो बसची वाट बघत. किती असुरक्षितता, किती भीती. 3 वर्षाचं लेकरूही सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. याच उरणमध्ये यशस्विनी शिंदेचं प्रकरण याच उरणमध्ये झालं. याच उरणमध्ये एका माऊलीला काय पद्धतीने आणि नंतर या भाजपाने स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी त्याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला. हे हिंदुत्वाचे पाईक आहेत. का उरणला एक महिला प्रतिनिधीचीच गरज आहे. का उरणला एका महिलेच्या हातात? कारण इथल्या लेकी बाळींची सुरक्षा जपायची असेल तर ते जास्त गरजेचं आहे. इथल्या लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी बोलतील कुणाला? पुरुष माणसाला बायका जाऊन बोलू शकत नाहीत, मोकळेपणानं म्हणणं मांडू शकत नाहीत. सुदैवानं एक धाडसी बाई जर नेतृत्व करत असेल तर आपल्याला ते मांडायला अजून सोपं जाईल. पण हे प्रश्न आम्ही भाजपला कसे सांगायचे बाबा? कारण देवेंद्रजींना वेळच नाहीये. देवेंद्रजींचा अख्खा वेळ लोकांचे पक्ष फोडण्यात, माणसं फोडण्यात, माणसं चोरण्यात, ह्याच्यातच वेळ चाललेला. आणि मीडियावाले आम्हाला प्रश्न विचारतात, ठाकरे मैदानात दिसत नाहीयेत, शिंदे धावपळ करतायत, फडणवीस धावपळ करतायत. अहो त्यांना करावीच लागेल. शिंदे आणि फडणवीसांना धावपळ करावीच लागेल.
कारण शिंदे आणि फडणवीसांकडे सगळे इकडून तिकडून चोरून चपाटून पैसे देऊन माणसं जमा केलेली आहेत आणि ह्या जमा केलेल्या नव्या लोकांना अनुभव नाहीये आणि जे जुने आहेत भाजपमध्ये ते सगळे नाराज आहेत कारण त्यांच्या जिंदग्या सतरंजा उचलण्यात वाया गेल्यात. बाहेरून आलेला काँग्रेसचा, बाहेरून आलेला राष्ट्रवादीचा, त्यांना उमेदवाऱ्या आणि जे जुने भाजपचे आहेत ते मात्र या साहेब सतरंजी, या साहेब घ्या पाणी, हेच काम करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे हा संघर्ष निर्माण झाला. जुने विरुद्ध नवे मध्ये जे जुने अनुभवी नेते आहेत ते अजिबात आता फडणवीसांच्या सोबत सहकार्य करायला नाहीत कारण फडणवीसांनी नेते सगळे संपवलेले आहेत, त्यांनी नेता वाढूच दिला नाही. मग आता निवडणुकीच्या काळात कोण नेता काम करेल? करणार नाही. त्यामुळे फडणवीसांना स्वतःला पळावं लागतंय सगळीकडे. फडणवीस इकडे पळ तिकडे पळ धावत पळतचे सगळे व्हिडिओ दिसत आहेत तर दुसरीकडे शिंदे स्पायडरमॅन सारखे. काय काय धंदा आहे? असा फोन करतात लगेच, हॅलो उदयजी मी आता अमुक एका गावात आहे, इकडे MIDC, काय कराल तुम्ही? हो साहेब लगेच करतो. अरे लोकांना आता काय बोलायचं? बनवता हा? अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोसक्याला गोड तेल लावतो हा? म्हणजे एखादा लहान लेकरू रडत असतं, पप्पा मला मी नाही जाऊ देणार, तर बाबू मी तुला चॉकलेट आणतो बाबू, विचार त्या काकाला चॉकलेट आणतो की नाही ते. काका म्हणतात हो 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 आम्ही येताना चॉकलेट आणतो. अशा पद्धतीने सांगतात. ओय सांगा काय करू शकतो आपण यांच्यासाठी? जरूर काही हे बघा पाहुणे येणार आहेत, काय करू शकतो? सुरमई आणतो का प्रॉन्स आणतो? साहेब तुम्ही सांगितलं तर खेकडा पण आणतो. अरे धंदा, अरे देवा, अरे 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 घोर कलियुग रे बाबा. स्पाइडरमॅन लोकांना वेड्यात काढता तुम्ही. पर ये पब्लिक है, सब जानती है काय पद्धतीचा गलिच्छपणा चाललाय. ठाकरेंना हे सगळं करायची गरज नाही कारण ठाकरे हा ब्रँड नेते घडवणारा ब्रँड आहे. आम्हाला नेते चोरायची गरज नाही. ठाकरे नेतृत्व पेरत जातात, आम्ही पेरणारी माणसं आहोत. पवार साहेब नेतृत्व घडवणारे आहेत, ते नेते पेरत जातात, पेरणारी माणसं आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे जे लढवय्ये शिलेदार आहेत ते आपापल्या विधानसभा आणि लोकसभा अत्यंत ताकदीने सांभाळत आहेत. जसं आता बाळून सांगितलं की होय मी इथे आहे ना ताकदीने, गरज काय तुम्हाला बाकीच्यांची? आम्ही कमी पडलो तर बोला. ती धमक आमच्या नेत्यांनी आमच्यात तयार केली आहे. आमच्या नेत्यांनी आमचे पंख कापले नाही. जसे फडणवीसांनी पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे किंवा नितीन गडकरी किंवा चंद्रशेखर बावनकुळे किंवा चंद्रकांत पाटील, अगदी आता तर मुरलीधर मोहोळ सुद्धा, ह्या सगळ्यांचा गेम जसा वाजवला तसे आमच्याकडे गेम वाजवले जात नाहीत, कपट नीती केली जात नाही. का निवडायचा आहे आपल्याला मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस? तर अशा कपटी आणि षडयंत्रकारी लोकांच्या पासून जर नवीन लोकांना वाचवायचं असेल तर हे गरजेचं आहे. दादा हो, या सगळ्यांच्या मध्ये हे फार फार महत्वाचं आहे की आता ज्या पद्धतीने बघा इलेक्शन अंतिम टप्प्यात आहे. उद्याचा दिवस प्रचारासाठी शिल्लक आहे. परवा तर सगळे धावपळीत असणार आहेत. कदाचित उद्या आल्यावर पुन्हा भाजपवाले फार मोठं बोलणार आहेत. कुणीतरी म्हटलं की आशिष कुरेशी येणार आहेत, सॉरी शेलार वाटतं ते मला मी विसरून जाते यार सारखं. अरे तेच म्हणले अगर ये आशिष कुरेशी कहलाता है तो उसे फकर है तो ले भाई, हम तेरे को कुरेशी बोलते फिर. औकात दाखवली पाहिजे यांना. या महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी नासवून टाकायचा प्रयत्न केला, या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ज्यांनी विध्वंस केला, या महाराष्ट्राच्या राजकारणात जे अत्यंत सभ्यतेने भरलेले सभागृह होतं, त्या सभ्यतेने भरलेल्या सभागृहाला ज्यांनी चिल्लर करून टाकण्याचा प्रयत्न केला, त्या फडणवीसांची खेळी उद्ध्वस्त करायची असेल तर एक नगर परिषद ताब्यात घ्यावी लागेल आणि यासाठी उरणची नगर परिषद गरजेची आहे. दिबा पाटलांच्या नावाचा इथं उल्लेख झाला, माझ्यासाठी ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्या भूमिपुत्रांनी इथं आपलं
रक्त सांडलेलं आहे. ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या भूमिपुत्रांना इथं न्याय मिळाला पाहिजे. कुणीतरी एखादा येईल आणि तो सांगेल की नाही मी ठेकेदारी पद्धतीने आउटसोर्सिंग करेन, मी आउटसोर्सिंग करून बाहेरचे कंत्राटी कामगार आणेल. तू कंत्राटी कामगार आणशील आणि आम्ही असेच बसून राहू होय? आम्ही तुला बघतच राहू नुसतं? सिंगने नवी नोकरशाही निर्माण करताना आपल्या भूमिपुत्रांना जर निष्कासित करण्याचा प्रयत्न चालू असेल तर त्याच्या आधीच तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नगर परिषदेत त्याचा अख्खा पॅनल लोळवावा लागेल. तो लोळवण्याची गरज आहे. जर दिवा पाटलांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, या मातीची सत्ता मत्ता आणि अस्मिता आम्हाला अबाधित ठेवायची असेल, या उरणचा अभिमान आम्हाला फडकत ठेवायचा असेल, या उरणकरांच्या अस्मितेसोबत खेळण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, आम्ही इथले भूमिपुत्र आणि तुम्हाला जर असं शहा बिया इकडून तिकडून माणसं आणायची असतील म्हणजे आम्ही मग गुजराती आणि तिकडनं माणसं आणणार सगळे आणि तुम्ही त्यांच्या हातात देणार, तर असं नाही चालणार. या पद्धतीचं राजकारण चालू शकणार नाही. राहिला प्रश्न त्यांच्या पैशा पाण्याचा. दादा हो, चिकार पैसे घ्या, काय टेन्शन नाही. काय त्यांच्या बाचा माल नाही. पैसा आपला आहे. आपण भरलेला रोड टॅक्स, आपण भरलेला टोल टॅक्स, आपण भरलेला लाईट बिल, आपण भरलेली पाणीपट्टी, पाणीपट्टीवरून आठवलं साला इथल्या सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग आणि पाणीच नाही. आणि का पाणी नाही, का पाणी नाही, तर पाणी तुम्हाला द्यायची MIDC. MIDC पाणी देत होती, मग आता पाणी का देत नाही? कस काय देतील? 40 कोटींची बिल जर त्यांची थकवली, म्हणलं 40 कोटी बिल, हो नाही म्हटले असं 40 कोटी बिल नाही, 16 कोटीच मुद्दल होतं, व्याजासकट 40 कोटी झालं. 16 कोटी मुद्दल, व्याजासकट 40 कोटी झालं, व्याजासकट 40 कोटी झालं. त्याचा पैसा बालदीने दिलाच नाही. वो बाल्टी दिया नहीं, वो अपनी बाल्टी में रखा. ऐसी थोड़ी होता है भाई, ऐसे थोड़ी कोई करता है. तो गलत बात है ना, सरासर ना इंसाफी है भाई, ऐसे नहीं होता चाहिए. हाँ, ऐसे लोगों को बाल्टी में ऐसा उपड़ा करके ऐसे जिसका पार्सल है उधर उसको भेजना मांगता है जल्दी से. बाबा तुमच्यामुळे मला भी हिम्मत आली असलं काहीतरी बोलायची. अदर हे मी असलं काही बोललं नाही. मी गरीब माणूस आहे राव, मी असल्या भानगडीत पडत नाही. हे मी लय लहान, मी गरीब माणूस आहे. मी तुम्हाला सांगते, मी लय प्रेमानं बोलणाऱ्यांपैकी आहे. असलं आपल्याला काय जमत नाही. पण माझी अडचण काय झाली आहे माहितीये का? सध्या नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये विकासाभिमुख राजकारणावर भाजपा बोलतच नाहीये. इथली महागाई, इथल्या लोकांचा रोजगार, इथल्या महिलांची सुरक्षितता, इथले सुरक्षित आणि अत्यंत सुटसुटीत रस्ते, गटार, नळ, स्ट्रीट लाईट, ह्याच्यातल्या कुठल्याही प्रश्नावर सध्या भाजपा बोलत नाहीये. भाजपा बोलते ती अत्यंत नॉन इश्यूजवर. तुम्ही सगळी भाषणं काढून बघा. शिंदे फडणवीसांना कापाकापीची भाषा करतात, फडणवीस शिंदेंना जाळण्याची भाषा करतात. दोघांच्या नेत्यांची भाषणं जर बघितली तर अक्षरशः डोकं फोडतो, 2 तारखेपर्यंत युती राहील, धमकावणं चालू आहे. ह्या सगळ्यांमध्ये लोकांचे प्रश्न गायब झालेत. त्या लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होणं हे जास्त गरजेचं आहे. दादा हो, ती चर्चा करताना निव्वळच होयबा करणारा माणूस असण्यापेक्षा स्वतःची मतं ठामपणे मांडू शकणारा माणूस हा सभागृहात आपले प्रश्न मांडू शकतो. ते प्रश्न मांडण्याची कुवत जर इथे महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये आहे आणि ज्या दमदार पद्धतीने हे सगळे उमेदवार, मला खात्री आहे की सगळे माझे सगळेच्या सगळे उमेदवार हे अत्यंत दमदार पद्धतीचं प्रदर्शन करतील. कारण याच्यातला कुणीही ठेकेदार नाही, बिल्डर नाही, कमिशन एजंट नाही. हे सगळे सज्जन लोक आहेत आणि अशा सगळ्या सज्जन लोकांकडून, अशा सगळ्या अत्यंत चांगल्या लोकांकडून जे काही प्रदर्शन होईल, जे काही त्यांची कामगिरी होईल ती अतिशय सुसज्ज असेल. आपण सगळ्यांनी इथं माझी भूमिका ऐकून घेतली. मला माहिती आहे की बरेच कार्यकर्ते आणि काही खबरे सुद्धा भाषण ऐकायला आले असतील. पण अशा खबऱ्यांपैकी जर कुणालाही राग आला असेल, उपमर्द झाला असेल, कुणालाही वाईट वाटलं असेल तर तुम्हाला माहिती आहे मी यक्काचीही माफी मागणार नाही. माझ्या म्हणण्यावर ठाम राहत, थांबते, रजा घेते, तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल लक्षात ठेवाल.
राष्ट्रगीताने आपण सभेचा समारोप करत आहोत.